हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी एवढं बोलताना माझा आवाज थरथरत होता. अनुने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाली, सोनू, मी तुला ओळखत नाही असं तुला खरंच वाटतं? तू जे बोलतोयस ना, ते काळजीपोटी बोलतोयस. पण ती थोडी थांबली. तिच्या डोळ्यातला चमक अचानक ओसरला. पण साहिलला सोडणं माझ्यासाठी इतकं सोपं नाही सोनू. हो, तो परफेक्ट नाही. कधी-कधी मला दुखावतोही. पण त्याच्याशिवाय माझं आयुष्य मी अजून कल्पनाच करू शकत नाही. तिचे हात नकळत तिच्या पप्पांच्या फोटोवर घट्ट झाले. पप्पा नसल्यापासून मी खूप एकटी पडले होते. साहिल पहिलाच होता, ज्याने मला बिलकुल तुटू दिलं नाही. तो माझा आधार होता सोनू. ती बोलताना तिचं बोलणंच नाही, तर तिचा श्वासही तुटत होता. मी तिचे हात माझ्या हातात घेतले. अनु, आधार आणि प्रेम यात खूप फरक असतो. आणि तू आधाराला प्रेम समजतेस. जे मी पाहिलं आहे, जे मी ऐकलं आहे ते. माझा घसा अडखळला. मी बोलूच शकले नाही. अनुने माझ्या हाताचा दबाव हलकेच वाढवला. काहीतरी सांगायचं आहे तुला, बरोबर? मी डोळे खाली केले. हो, पण मला भीती वाटते अनु, कारण मला माहीत नाही की हे सांगितल्यावर तू कशी तुटशील. अनु एक क्षण शांत बसली. मग तिने माझ्या गालावर हात ठेवला. सोनू, मी एकटी नाही, तू आहेस. तू सांग, जे काही आहे. मी ऐकण्याइतकी मजबूत आहे. मी खोल श्वास घेतला. हात थरथरत होते. आणि मग, अनु, आज मी साहिल आणि मेघाला एकत्र पाहिलं. माझ्या आवाजातला ताण मी स्वतःच ऐकला. अनुची पापणी एकदम थिजली. कशात म्हणजे? मी डोळ्यांतले पाणी आवरत म्हणाले. ते नुसते बोलत नव्हते अनु, ते दोघे एकमेकांना मिठी मारत होते. मेघा त्याला मॅनिप्युलेट करत होती आणि त्याने काहीही विरोध केला नाही. अनु एकदम निर्जीव झाली. तिचा श्वास थबकला. तिच्या डोळ्यातलं पाणी उघळलं, पण तिने आवाज काढला नाही. मी घाबरून तिच्या खांद्याला धरलं. अनु, प्लीज, काही करू नकोस. मी आहे ना, मी आहे तुझ्या सोबत. शपथ, तुला काही होऊ देणार. पहिला आणि शेवटचा माणूस मी नाही. अनुच्या ओठांवर हलकंसं थरथरणारं हसू आलं. सोनू, तू मला खरंच वाचवतेस की तोडतेस हेही मला कळत नाही. तिचा आवाज तुटलेला पण स्वीकारलेला होता. मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातात घेतला. अनु, जे काही होईल आपण दोघी एकत्र असणार. तू एकटी नाहीस आणि मी तुला तुटू देणार नाही, कधीच नाही. अनुने ओघळणारं पाणी पुसलं. ठीक आहे, मग मला सगळं जाणून घ्यायचं आहे. एक शब्दही लपवू नकोस. तू जिथून पाहिलं तिथून सुरुवात कर. आणि त्या क्षणी मला कळलं, आज रात्री तिचं आयुष्य बदलणार आहे आणि तिच्यासोबत माझंही. साहिल कोणत्याही कोणातून पाहिलं तरी तुझ्यासाठी परफेक्ट नव्हताच. मला आधी वाटत होतं की अनु त्याच्यापासून दूर कधीच जाणार नाही आणि साहिलही तिला असंच खेळवत राहणार. म्हणून मी स्वतःलाच तिच्या डोळ्यात कमी दाखवण्याचा निर्णय घेतला. अनुने माझा चेहरा दोन्ही हातांनी पकडला आणि फारच हळू आवाजात म्हणाली, ज्यातं असतं त्याला सोडलं जातं, पण जो कधीच माझा नव्हताच त्याला मी कसा सोडू शकते? तिच्या बोलण्यातून काय चाललंय ते कळत नव्हतं, पण तिच्या वेदना मात्र स्पष्ट दिसत होत्या. मी काही बोलणार इतक्यात ती पुन्हा म्हणाली, सोनू, तुला काहीच प्रिंटेड करण्याची गरज नाही. मला खूप आधीपासून जाणवत होतं की काहीतरी माझ्यापासून दूर जात आहे. आज तर साहिलच्या डोळ्यातही ते पाहिलं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. यानंतर माझ्यात तिच्याशी काही बोलण्याची हिंमतच उरली नाही. त्या रात्री आम्ही दोघीही एकत्र टाईम घालत होतो. अचानक मी फोनवर पाहिलं तर कॉलेज ग्रुपवर खूप सारे मेसेजेस आलेले. ओपन केल्यावर 80% मेसेज तर साहिल आणि मेघाचेच होते. खरं तर विषय काही वेगळाच होता, पण साहिल ऑनलाईन येताच सगळे दुसऱ्या विषयावर.
उद्या कॉलेजला काय खाणार यावर गप्पा मारू लागले. मी फोन सायलेंट केला, पण अनु बाजूने सगळं बघत होती. तिनेही ग्रुप उघडला. तिचं ऑनलाईन दिसताच साहिल लगेच ऑफलाईन झाला आणि अनुच्या हे नजरेतून सुटलं नाही. पण तिने ते दुर्लक्ष करत इतरांशी नेहमीसारखंच बोलायला सुरुवात केली. इतक्यात मेघा मध्येच उडी घेत म्हणाली, अरे अनुषा, तू ठीक आहेस ना? माझा मतलब आज कॉलेजमध्ये जे झालं. अनु काही उत्तर देणार इतक्यात आकाशने विषय बंद करत म्हटलं, तुला काय आहे मेघा? दिसत नाही का? अनु सगळ्यांशी नॉर्मली बोलते, तरीही तुला गढे उकरायची सवय सुटत नाही. मीही फोन उचलला आणि मेसेज टाकला, एक्झॅक्टली. तोंड उघडताच घाणच करायची असेल तर तोंड बंद ठेवणं शिक ना. मेघा लगेच बडबडायला लागली, इथं पुन्हा सगळे माझी इन्सल्ट करतायत आणि तू अजूनही काही बोलत नाहीस जान. काहीतरी बोल ना जान. तू स्वतः काही बोलशील की मीच सगळं बोलू? ही शेवटची वेळ विचारते, काही बोलणार नाहीस? ग्रुपमध्ये एवढं लिहून ती कोणाला जान म्हणते हे पाहून सगळे थबकले आणि मी विचारात, अनुला कसं सांभाळू आता? आज मेघा बहुतेक सगळं उघड न करता थांबणार नव्हती. तेवढ्यात बिपाशाचा मेसेज, इथे काय चाललंय? मेघा कोणाला इतकं जान जान करत ओरडतीये? ती परदेशातून परतल्यामुळे तिला काहीच माहिती नव्हतं. अनुने थेट साहिलला मेसेज केला, ग्रुपमध्ये तुला शोधलं जातंय, ऑनलाईन ये. आणि त्यानंतर ते म्हणताच साहिल ऑनलाईन आला. काय आहे? मेघाने लगेच रिप्लाय केला, जान तू आला? बघ ना, हे सगळे माझ्या मागे लागलेत, प्लीज काहीतरी बोल ना. आणि त्यानंतर आकाशने तुटून विचारलं, हे काय चाललंय? आज तर तुझी आणि अनुची ॲनिव्हर्सरी होती आणि इथे मेघा तुला जान म्हणते आणि तू शांत. यानंतर साहिलचा मेसेज पाहून अनु वगळता सगळेजण अवाक झाले. हो तर, मेघा माझी गर्लफ्रेंड आहे, मला जान नाही म्हणणार तर कोणाला म्हणेल? आणि तुम्ही सगळे का तिच्या मागे लागता? ही पहिली आणि शेवटची चेतावणी. आजपासून कोणीतरी तिला करताना दिसलं तर चांगलं होणार नाही. मेघा लगेच म्हणते, थँक्स जान, आय लव्ह यू. ग्रुपमध्ये अक्षरशः शांतता. मी साहिलला लगेच फोन केला. पहिल्यांदा उचललाच नाही. नंतर उचलल्यावर मी थेट विचारलं, हे सगळं किती दिवसांपासून चाललंय? माझ्या अनुचं आयुष्य तू खेळ बनवलंयस का? त्याचं शांत उत्तर, लिसन, मी तिच्याशी काही खेळत नव्हतो आणि किती दिवस एक खोटं नातं टिकवलं असतं मी? मला अनु कधी आवडलीच नाही, फक्त पसंत होती बस. हे ऐकताच अनुने माझ्या हातातून फोन खेचून कट केला आणि निशब्द झोपून गेली. प्रेझेंट टाईम. यानंतर ती नर्सिंग होम, डॉक्टर, औषध कुठे कशी पोहोचली काहीच मला माहिती नाही. माझ्या आईबाबांना माझी गरज होती म्हणून मला अचानक ओडिशाला जावं लागलं. मी जेव्हा परत आले, तुम्ही तिला आधीच इथे घेऊन आला होता. बाकीचं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते फक्त अनुच सांगू शकेल. कदाचित मी तिच्यासोबत त्यावेळी असते तर ती त्या अवस्थेत पोहोचलीच नसती. अविराज हे सगळं डोळे मिटून शांत ऐकत होता. साहिलच्या प्रत्येक वाक्यासोबत त्याचा मुठीचा आवळा घट्ट होत होता. दीर्घ श्वास सोडत तो उठला आणि सानियाकडे पाहत म्हणाला, थँक्यू, इथपर्यंतची माहिती पुरेशी आहे. उरलेलं अनुषा स्वतः सांगेल. तो केबिनमधून बाहेर पडताना रिषभला सांगतो, सानियाला सुरक्षित घरी पोहोचव. काही वेळात अविराजच्या कार्स आणि बॉडीगार्ड्स अविशा पॅलेस समोर थांबल्या. अविराज थेट अनुषाच्या रूममध्ये गेला. अनुषा बेडवर पुस्तक वाचत पडली होती. त्याच्या येण्याची चाहूल लागताच ती उठून दार उघडायला गेली, पण अविराज आधीच दार उघडून आत आला. ती हसून म्हणाली, अवी, तुम्ही आलात? तो तिच्याकडे झपाट्यासारखा गेला, कमरेतून तिला जवळ ओढलं
आणि तिच्यावर किसेसचा वर्षाव केला. अचानकपणामुळे अनु काही सेकंद स्तब्ध झाली. मग हळूहळू त्याला साथ देऊ लागली. अविराज असं वागत होता कारण ती त्या अवस्थेत असताना तो तिच्या सोबत नव्हता आणि आत्ताच्या त्या मिठीतून तिला सांगू इच्छित होता, तू आता सुरक्षित आहेस, मी आहे. काही वेळाने ते दोघे वेगळे झाले. श्वास जोरात चालू होते. अविराज हसून म्हणाला, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. अनुषा भुवया उंचावत म्हणते, आता पुन्हा काय सरप्राईज? अविराज तिचं नाक हलकं पिळत म्हणाला, गार्डनमध्ये. ती नाक चोळत पुटपुटली, गार्डनमध्ये? अचानक तिला काही आठवलं. लुसिफर. आणि ती आनंदात उड्या मारत गार्डनकडे धावली. गार्डनमध्ये पोहोचताच तिला पांढऱ्या रंगाचं छोटे छोटे सिंहाचं पिल्लू दिसलं. ते बॉडीगार्ड सोबत खेळत होतं. अनुषा एखाद्याला शोधत इकडे तिकडे पाहू लागली आणि तेवढ्यात मागून कुणीतरी तिच्यावर उडी मारून तिला गवतावर पाडलं. ती हसत वळली. लुसिफर, कसा आहेस माझ्या बाळा? तिच्या चेहऱ्यावर मोठ्या पांढऱ्या सिंहाने प्रेमाने चाटलं आणि हलकं गुरगुरला, जणू म्हणत होता, मी तुला खूप मिस केलं. अविराज मागून हसत आला. मॉम भेटताच, डॅडला विसरलास? लुसिफर लगेच उठला आणि अविराजकडे धावला. हा लुसिफर म्हणजे अविराजचा खास सिंह. 2 वर्षाचा असताना तो त्याला इथे आणतो आणि लहानपणापासून ट्रेनिंग दिली. तो फक्त अविराजचा बॉडीगार्ड नव्हे तर त्याचा साक्षीदार होता. आणि आश्चर्य म्हणजे अविराजला सोडून अनुषा ही एकमेव व्यक्ती जिच्यासोबत लुसिफर सहज जायचा. अविराज त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, रेडी आहेस ना? तुझ्या जबाबदाऱ्या आता वाढल्या आहेत. लुसिफरही टेडी स्माईल करत गुरगुरला, जणू म्हणत होता, सगळं माझ्यावर सोडा. अविराजलाही हसू आलं. त्या दोघांचं आय कॉन्टॅक्ट झालेलं पाहून अनुषा खाली बसून गालाला हात टेकवत त्यांना पाहत होती. इतका नाटकीपणा तर प्रेमातही नसतो. एक गार्ड तिच्या जवळ आला कारण लुसिफर त्याला अक्षरशः गिळून टाकण्यासारख्या नजरेने पाहत होता. त्यामुळे त्या गार्डची प्राणच गळ्यापर्यंत आलं होतं. अविराजने लुसिफरला शांत राहण्याचा इशारा केला तर तो शांत तर झाला, पण त्या गार्डनकडे पाहणं मात्र त्याने बंद केलं नाही. गार्डने मान खाली घातली आणि अविराजला म्हणाला, सॉरी बॉस, पण लेडी बॉस कित्येक वेळेपासून जमिनीवर बसून तुम्हा दोघांकडेच पाहत आहे. हे ऐकताच अविराज आणि लुसिफर दोघांनी एकाच वेळी अनुषाकडे पाहिलं आणि खरंच अनुषा अजूनही तशीच जमिनीवर बसलेली होती. अविराज काही बोलतही नाही तोपर्यंत लुसिफर धावत तिच्याकडे गेला. तिच्यासमोर गुडघ्यावर बसत ओरडल्यासारखा आवाज काढला, जणू विचारत होता, तू खाली का बसली आहेस? डॅडने तुला घराबाहेर काढलं का? आणि मग त्याने अविराजकडे एक धोकादायक नजर टाकली. अशा प्रकारे त्याच्याकडे पाहिलं गेल्यावर अविराजनेही त्याच नजरेने परत त्याला पाहिलं. दोघांना असं एकमेकांकडे टक लावून पाहताना पाहून अनुषाला समजलं, ही दोघं पुन्हा तिच्यावरून भांडायला सुरुवात करणार. तेव्हाच अनुषा बोलली, खबरदार, दोघांनी पुन्हा सुरुवात केली तर. अजून काही वेळापूर्वी दोघे इतक्या प्रेमाने एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते, अगदी वर्षानुवर्षांनी भेटलेले जुने आशिक जसं वागतात तसं. आणि आता एकमेकांना खाण्यासारख्या नजरेने पाहण्याची गरज नाही. आणि ऐका, जर पुन्हा माझ्यामुळे तुम्ही बाप लेकं भांडताना दिसलात तर दोघांनाही एकत्र घराबाहेर काढीन, समजलात?
अनुषाच्या शब्दांवर दोघांपैकी कुणीच काही बोलू शकलं नाही. दोघांनीही स्वतःचा राग गिळून टाकला. उरलेलं सर्व लोक मात्र तोंड दाबून हसू आवरत होते. त्यांच्याच मनात एकच विचार, एक जंगलाचा राजा असलेला सिंह आणि संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा किंग ASR या दोघांना असे धमकावू शकते ती फक्त ही एकच मुलगी. अविराज अनुषाकडे गेला. तिला उभं करत म्हणाला, बाळा उठ. बघ सगळी धूळ, माती अंगाला आणि कपड्यांना लागली आहे. आधी जाऊन फ्रेश हो. अनुषा आज्ञाधारक मुलीसारखी उठली आणि जाण्यापूर्वी लुसिफरकडे पाहून म्हणाली, लुसिफर तू घरी जा आणि तुझं जेवण कर. मी नंतर भेटते, ओके. ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आत गेली. अनुषा आत गेल्यावर अविराज लुसिफरच्या ट्रेनरशी त्याच्या ट्रेनिंगबद्दल काही बोलला. मग लुसिफरच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, तुझ्या मॉमची नीट काळजी ठेव. लुसिफरने मान हलवून होकार दिला. अविराजने ट्रेनरला आणखी काही सूचना दिल्या आणि आत निघून गेला. फ्रेश होऊन अनुषा सर्वप्रथम किचनमध्ये गेली. तिने अविराजसाठी ब्लॅक कॉफी आणि स्वतःसाठी मसाला चहा बनवला आणि नंतर त्याच्या रूमकडे गेली. रूममध्ये जाऊन तिनं पाहिलं, अविराज बाल्कनीतल्या झुल्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. त्याने घरातील आरामदायी कपडे घातले होते, म्हणजे आज तो पुन्हा ऑफिसला जाणार नव्हता. अनुषा खुश होऊन त्याच्याकडे गेली. ट्रे बाजूच्या टेबलावर ठेवत म्हणाली, काय रे, कुणाला माझ्या सवयी लागल्या दिसतायत. अविराजने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि अनुषाचा हात पकडून तिला स्वतःजवळ ओढलं. अनुषा ही पटकन त्याच्या मांडीवर बसली आणि त्याच्या मानेभोवती हात गुंफले. अविराजने तिच्या कमरेभोवती हात घट्ट केले. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, आम्हाला तर तुमची सवय लागली आहे आणि तुम्ही तुमच्या सवयींबद्दल बोलत आहात. अनुषाने त्याच्या कपाळावर आणि गळ्यावर हात ठेवून तपासत विचारलं, अवी तुम्ही ठीक आहात ना? अशा कशा विचित्र गोष्टी बोलता आणि तुम्ही रोमॅन्टिक बोलताय, हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. अविराज तिची नौटंकी थांबवत म्हणाला, मला वाटलं होतं फ्रेश होताच तुम्ही सगळ्यात आधी आपल्या मुलाला भेटायला जाल. असं म्हणत त्याने साईडच्या टेबलावरून कॉफीचा मग उचलून एक घोट घेतला. अनुषानेही तिचा चहाचा कप घेत स्मित हास्य करत म्हटलं, बाळापेक्षा त्याचे बाबा जास्त इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही नसता तर मला माझा मुलगा कुठून मिळाला असता. तिने हे मुद्दाम चिडवण्यासाठी म्हटलं होतं आणि परिणामही तसाच झाला. अविराज पुन्हा लॅपटॉप उचलत नाराजीने म्हणाला, छान आहे, जा मग तुमच्या मुलाकडे, मला खूप काम आहे. अनुषाला हसू आवरेना, कारण अविराज अगदी एखाद्या छोट्या मुलासारखा क्यूट दिसत होता, जणू कुणीतरी त्याची कॅन्डी हिसकावून घेतली आहे. तिने लॅपटॉप त्याच्या हातातून काढून बाजूला ठेवला आणि त्याचा चेहरा स्वतःकडे वळून विचारलं, अवी आर यू जेलस? जेलस? आणि मी कोणावरून? अविराजने चटकन उत्तर दिलं. अनुषाने त्याचे गाल धरत हसत म्हटलं, लुसिफरवरून. अजून कुणावर? अवी बाहेरच्या लोकांना कळलं की ASRलाच स्वतःच्याच पाळलेल्या सिंहावरून जळफळाट होतो तर काय हसू करतील ते. हे बोलून ती मोठ्याने हसू लागली. अविराज काही क्षण तिच्या हास्यातच हरवून गेला. अचानक त्याने तिला पकडून झुल्यावर झोपवलं आणि तिला गुदगुल्या करू लागला. अनुषा खळखळून हसत म्हणत होती, अवी नो. हा हा हा, कृपया अवी थांबा. अविराजही हसत म्हणाला, काय झालं, आत्ताच तर खूप हसू येत होतं ना, अजून हसा, मनसोक्त हसा. काही वेळाने अनुषाला खोकला येऊ लागल्यावर त्याने तिला उचलून स्वतःवर टेकवलं. तिचं डोकं आपल्या छातीजवळ धरून तिचे केस आणि पाठीवरून हात फिरवत तिला शांत करायला लागला. ती शांत वाटल्यावर त्याने हळू आवाजात विचारलं,
बाळा, उद्यासाठी तयार आहेस ना? अनुषाने थोडं वर पाहत विचारलं. हो, तयार आहे. पण तुम्ही माझ्यासोबत जाणार का? की आपण वेगवेगळे जाणार आहोत? अविराजने समजावलं. तू तुझ्या कारने जा. ड्रायव्हर असेल. पुढे मागे बॉडीगार्डची सुरक्षा असेल. बाकी पुढचं सगळं ऋषभ आणि तुझी असिस्टंट सांगतील. आणि काहीही प्रॉब्लेम झाला तर थेट माझ्याकडे ये. ओके? अनुषाने त्याच्याकडे झुकून एक किस दिला आणि मान हलवली. पुढच्या संध्याकाळी दोघे इतके सुंदर वेळ एकत्र घालवत होते की रात्र कधी झाली हे त्यांना कळलंच नाही. पुढची सकाळ. अनुषा क्लोजेटमध्ये उभी होती. तिने हलक्या निळ्या रंगाचा फ्लावर प्रिंट वन पीस घातला होता आणि मोठ्या आरशात स्वतःकडे पाहत होती. तेवढ्या तिच्या कमरेवर एक हात सानवला. तिने डोळे बंद केले. अविराजने दुसऱ्या हाताने तिचे केस एका बाजूला सारून तिच्या ड्रेसची जीप वर आणली. त्यानंतर तिच्या खांद्यावर आपली ठुड्डी टेकवत तिला मागून मिठीत घेत म्हणाला, परफेक्ट. अनुषाने आरशातून दोघांना पाहिलं. अविराजनेही अगदी हलक्या निळ्या रंगाची राऊंड नेक टी शर्ट, त्यावर निळा ब्लेझर आणि खाली डार्क ब्ल्यू पॅन्ट घातली होती. अनुषा हसत त्याच्याकडे वळली. आणि तुमची ही ड्रेस? ती बोलत असताना त्यानेच तिचं वाक्य कापत म्हटलं. सेम आहे ना? मलाही आधी थोडं विचित्र वाटलं, पण तूच तर म्हणाली होतीस की मी थोडं कॅज्युअल आणि कलरफुल कपडे घालावेत. म्हणून तुझे आणि माझे कपडे बघशील तर बहुतेक सर्व मॅचिंगच सापडतील. पण आज दोघांनीही अगदी स्वतःहून सेम निवडली. हा फक्त एक कॉइन्सिडन्स, तो हसत विचारतो. रेडी? खाली जाऊ? अनुषा म्हणाली. हो, फक्त थोडं लिप बाम लावते. ती वळणार इतक्यात अविराजने तिला आपल्या दिशेने ओढलं. तिचा चेहरा दोन्ही हातांनी पकडून तो तिला किस करू लागला. थोड्याच वेळाने तो तिच्यापासून हलका दूर झाला आणि म्हणाला, काहीही गरज नाही खरं तर, पण हवं असेल तर वापरून घे. हे बोलून त्याने एक डोळा मारला आणि चालत निघून गेला. अनुषा तिथेच आश्चर्यचकित उभी राहिली. तिच्या मनात विचार आला, हे अविला अचानक काय झालंय? एवढा बदललेला का दिसतोय? मी तर राहू दे, पण इतर कुणी चुकूनही त्याला अशा मूडमध्ये पाहिलं तर संपूर्ण स्टाफचे कचरेच होणार. आपला विचार झटकत तिने हलका टचअप केला आणि खाली धावली. तयार होऊन खाली आली, नाश्ता केला आणि बाहेर आली. बाहेर पाऊल ठेवताच तिच्यासमोर एक स्पेशल ब्ल्यू मर्सडीज बेंज येऊन थांबली. अनुषा कारमध्ये बसली आणि अधिराजने कार निघवली. कारच्या पुढे पाठी 2 गाड्या बॉडीगार्डसह चालत होत्या. काही वेळाने अधिराजही आपल्या ब्लॅक आणि गोल्डन कस्टम मेड रोल्स रॉयसमध्ये निघाला. त्याच्या कारच्या पुढे पाठी तब्बल 5-6 सुरक्षा गाड्या धावत होत्या. थोड्याच वेळात अनुषाची कार एका उंच इमारतीच्या खाजगी पार्किंगमध्ये थांबली. तिने कारमधून उतरल्याबरोबर ऋषभ तिच्या स्वागतासाठी तयारच उभा होता. तिच्याजवळ येत त्याने हलके मान झुकवली आणि तिला ऑर्किड्सचा बुके देत म्हणाला, वेलकम मॅम. सर्वांच्या समोर स्वागत करता आलं नाही म्हणून साहेबांनी सांगितलं होतं की इथेच तुमचं स्वागत करावं. त्याचे शब्द ऐकून अनुषा थोडीशी चकित झाली, पण तिने बुके घेतला. ऋषभसोबत इमारतीच्या प्रवेशद्वाराकडे जाताना तिच्या नजरेस भला मोठा बोर्ड दिसला. ASR एंटरटेनमेंट्स अँड इंटरनॅशनल. हो, आज अनुषाचा ASR एंटरटेनमेंटमधला पहिलाच दिवस होता. दोघे आत आले तेव्हा ऑफिसमधील सर्वांची नजर अनुषावरच होती. एवढी खास कोण आहे जिला ऋषभ स्वतः घेऊन आला? काहींनी तिला मागच्या इव्हेंटमधून लगेचच ओळखलंही. त्यांच्या नजरा दुर्लक्षित करत अनुषा आणि ऋषभ आत पुढे गेले.
ऋषवने तिला डायरेक्टर रॉय यांच्याशी ओळख करून दिली आणि नंतर आपल्या कामासाठी निघून गेला. डायरेक्टर रॉय यांना आधीच सर्व सूचना दिल्या होत्या. काही वेळ तिच्याशी बोलून ते स्पष्टपणे इम्प्रेस झाले होते. मग त्यांनी तिला ऑफिसमधून सर्वांशी, मॉडेल्स, क्रू मेंबर्स, बाकी स्टाफ ओळख करून दिली. तेवढ्यात अविराज कंपनीत आला. आज तो कॅज्युअल कपड्यात येऊनच सर्वांना थक्क करून गेला. ऑफिसमध्ये 3 दिवस फॉर्मल आणि 3 दिवस कॅज्युअल असा नियम असला तरी अविराजला आजवर कुणीही फॉर्मलशिवाय पाहिलं नव्हतं. आज त्याचा हा नवाच लूक पाहून अनेक मुली तर आहा भरत होत्या. अविराज आपल्या बॉडीगार्डसह आत आला आणि थेट खाजगी लिफ्टने वरच्या मजल्यावर निघून गेला. त्याच्या गेल्याच्या काही सेकंदातच डायरेक्टर रॉय अनुषाला घेऊन आले आणि सर्वांशी ओळख करून देत होते. अनुषा सगळ्यांशी नम्रतेने भेटत होती आणि तेही तिला खूप आदराने वागत होते. ओळखीचा कार्यक्रम संपल्यावर रॉय आपल्या केबिनमध्ये गेले आणि अनुषा तिच्या केबिनमध्ये आली. ते निघतानाच एक कर्मचारी बोलला, तुम्ही नोटीस केलं का? बॉस आणि ही नवी मॉडेल अनुषा, दोघांचे कपडे किती सिमिलर दिसत होते, अगदी कपल ड्रेससारखे. शेजारचा कर्मचारी म्हणाला, हो रे, अगदी बरोबर. अशीच कुजबूज थोडी पसरली, पण सर्वांनीच जास्त लक्ष न देता पुन्हा कामात स्वतःला गुंतवलं. दुसऱ्या बाजूला अनुषा केबिनमध्ये आली आणि तेव्हा तिच्या आवडीप्रमाणेच सर्व काही सजवलेलं होतं. रंग, रूमची मांडणी, प्रत्येक छोटी मोठी गोष्ट. सगळं पाहून ती खुर्चीवरून बसली आणि हलकेच हसत म्हणाली, अवी. इतक्यात तिचा फोन वाजला. रिंगटोन ऐकताच तिला कळलं हा अविराजचाच कॉल आहे. कारण ती प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी रिंगटोन ठेवायची. फोन उचलताच अविराज म्हणाला, तर कसं वाटलं सर्व? अनुषाने विचारलं. आपण आता फ्री आहात का? अविराज हसत म्हणाला, माझ्याकडे यायला कधीपासून मला विचारावं लागतंय. त्यानंतर थोडा वेळ शांत राहून तो पुढे म्हणाला, तू माझ्या प्रायव्हेट लिफ्टने थेट टॉप फ्लोअरला ये. तिथून ऋषव तुला माझ्याकडे घेऊन येईल. अनुषाने उत्साहाने ओके म्हटलं आणि फोन कट केला. ती लगेच केबिनमधून बाहेर पडली. लिफ्ट थेट टॉप फ्लोअरवर उघडली. ती बाहेर पडताच ऋषव तिथेच उभा होता. तो तिला घेऊन अविराजच्या केबिनपर्यंत आला आणि बाहेर सोडून गेला. अविराजच्या केबिनच्या बाहेर उभे असलेले सर्व बॉडीगार्ड्स तिला नम्रतेने मान झुकवून अभिवादन करत होते. अनुषाने हलकीशी स्माईल दिली आणि ती आत प्रवेशली. ती गेटजवळ उभी राहून पाहते तर अधिराज लॅपटॉपवर कामात गुंतला होता. ती हळूच दरवाजावर नॉक करून म्हणाली, मिस्टर अविराज सिंग राठोड, तुमची परवानगी असेल तर मी आत येऊ का? अविराजने लॅपटॉपवरून नजर वर करून तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित करत म्हणाला, माझी ड्रामा क्वीन. असं म्हणत त्याने दोन्ही हात पुढे पसरत तिला जवळ बोलावलं, या आत या. त्यानंतर अनुषाच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं आणि ती लगेच धावत त्याच्याकडे गेली व त्याच्या मांडीवर बसली. अविराजनेही तिला नीट धरून घेतलं. मग टेबलवरून एक रिमोट घेत एक बटन दाबलं. क्षणार्धात पूर्ण केबिन साऊंड प्रूफ झाला आणि सर्व काचेच्या भिंती वन वे व्ह्यूमध्ये बदलल्या. आतून बाहेर सर्व दिसत होतं, पण बाहेरून आत काहीही दिसत नव्हतं. आता सांग, तुला सगळं कसं वाटलं? अविराजने विचारलं. अनुषा समाधानाने म्हणाली, सगळं खूप छान होतं. सगळं प्रेमाने भेटलं, बोललेही. तू सगळ्यांसोबत कम्फर्टेबल आहेस ना? अधिराजने पुन्हा विचारलं. त्यावर ती म्हणाली, आता तर थोडाच वेळ झाला आहे. काम करताना कळेल कोण कसं आहे.
अविराजने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, नॉट बॅड बच्चा, नॉट बॅड. अचानक अनुषा त्याच्याकडे पाहत म्हणाली, एक गोष्ट विचारू? मला तर रोजेस खूप आवडतात. मग तू माझं वेलकम ऑर्किडच्या बुकेने का करून घेतलंस? मग स्वतःच हसत म्हणाली, ओहो, खरं माझं तर वेलकम ऋषवने केलं होतं आणि त्याने मला रोजेस दिले होते. पण तू कसं परवानगीने झालू दिलंस? अविराज तिच्याकडे फक्त शांतपणे पाहत राहिला आणि काही बोलला नाही. दोघे एकमेकांशी असंच गप्प मारत बसले. थोड्या वेळाने अविराजने वेळ पाहून विचारलं, काही खायचं आहे का? अनुषाने खट्याळ नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तिचा तो भाव समजताच अविराज तिच्या नाकाला ओढत हसत म्हणाला, ते रात्री, आता त्याची वेळ नाही. त्याच्या अचानक म्हणण्यामुळे अनुषा पूर्ण लाल झाली होती. वातावरण हलकं करत अविराज म्हणाला, शर्टिंग लंच नंतर आहे. थेट सेटवर जा. अनुषाने मान हलवून होकार दिला. दोघे बोलत बसले आणि कळत लंच टाईम झाला. अविराजने ऋषभला फोन करून दोघांसाठी जेवण मागवलं. थोड्या वेळाने दारावर नॉक झालं. कम इन, अविराज म्हणाला. एक लेडी स्टाफ जेवणाची ट्रॉली घेऊन आत आली. ती मान खालीच ठेवून टेबलावर जेवण ठेवून तितक्याच शांतपणे बाहेरही गेली. तिची ही सवय झाली होती. जेव्हा कधी अविराज 2 लोकांचं जेवण मागवायचा तेव्हा ती कुणाकडेही पाहायची नाही. ती गेल्यावर अविराज उठून अनुषाजवळ काउचवर येऊन बसला. दोघांनी एकत्र जेवण सुरू केलं. जेवण झाल्यावर त्याने पाण्याचा ग्लास आणि औषधं तिच्या समोर घेतली. औषधं पाहताच अनुषाने कुरकुरत चेहरा वाकवला आणि पप्पी आयज करत त्याच्याकडे पाहिलं. कदाचित तो तिला औषधं न घेण्याची परवानगी देईल, पण अभिराजला काही फरकच पडला नाही. तो किंचित कडक आवाजात म्हणाला, ड्रामा बंद कर, शांतपणे औषध घे. अनुषा अजून कुरकुरली, पण हे खूप कडू आहे आणि गोळ्या इतक्या मोठ्या आहेत की घशात अडकतात. बच्चा, तू औषध घेणार की नाही? अविराजने शेवटचा वेळ विचारलं. तिने पटकन नाही म्हणून मान हलवली आणि रुसून दुसऱ्या बाजूला तोंड करून बसली. अविराज ऐकणार होता का? नाहीच. त्याने तिचा चेहरा आपल्या दिशेने वळवला. तिच्या गालांना हलके दाबून तोंड उघडायला लावलं आणि झटक्यात औषध तिच्या तोंडात टाकून पाण्याचा ग्लास ओठांपाशी धरला. अनुषाला समजायच्या आत तिला औषध पाजून झालं होतं. ती खोकत म्हणाली, छी, किती कडू आहे हे. आता इतकं छान जेवलो आणि आता पूर्ण तोंड कडू झालं. अवी, हे अजिबात बरं नाही केलंस. माझ्या तोंडातून करवाहट जात नाही तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. हे ऐकताच अविराजने तिच्या मानेला हात टाकून तिला स्वतःकडे खेचलं. अविराज अनुषाकडे झुकला आणि अचानक तिचे ओठ पकडून आपल्या ओठांशी जोडले आणि त्याने थेट आपल्या जिभेने तिच्या ओठांमधली जागा उघडली आणि तिची जीभ सौम्यपणे चोखू लागला. तो तिला किस करत नव्हता, फक्त तिची जीभ चोखत होता, जेणेकरून तिच्या तोंडातील कडूपणा कमी होईल. काही क्षणांनी तो तिच्यापासून दूर झाला आणि विचारलं, कडूपणा कमी झाला? आधीच लाल झालेल्या अनुषाला त्यावर काय उत्तर द्यावं तेच सुचेना. ती पटकन उठली आणि म्हणाली, माझ्या शूटचा टाईम झाला आहे, नंतर भेटते, बाय. असं म्हणून तिने इतर काहीही न पाहता थेट केबिनच्या बाहेर पाऊल टाकलं. अविराजलाही तिची अवस्था समजत होती, म्हणून त्याने काहीच बोललं नाही. अनुषा निघून जाताच त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली. तो मान हलवत स्वतःच्या खुर्चीत बसला आणि पुन्हा कामात गुंतला. तेवढ्यात केबिनचं दार ठोठावून ऋषभ आत आला. त्याच्याकडे न पाहताच अविराज म्हणाला, शूटिंगचं सगळं तयार आहे ना? काही प्रॉब्लेम नाही? ऋषभने एक फाईल टेबलावर ठेवत सांगितलं, हो बॉस,
सगळं तयार आहे, पण ब्रँडची मागणी आहे की त्यांना कपल शूटचे फोटो हवे आहेत, म्हणजेच मेल मॉडेलही हवा आहे. ही त्याच्या डिटेल्सची फाईल आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. मेल मॉडेल हा शब्द ऐकताच अविराजचे हात थांबले. त्याने फाईल घेतली, तपासली आणि शांतपणे म्हणाला, ती कम्फर्टेबल असेल याची काळजी घे, बाकी काही समस्या नाही. तो पुन्हा कामात रमला, पण ऋषभ थोडा संकोचत म्हणाला, ए बॉस, एक गोष्ट सांगू? तुम्ही हे मॅडमला सांगूनही करू शकत होता ना? त्यांना न सांगता तुम्ही त्यांचे फोटो तिकडे पाठवत आहात. उद्या त्यांची सिलेक्शन झाली तर त्यांना हे कळणारच, तेव्हा त्या चुकीचं समजू नयेत म्हणून. ऋषभचं वाक्य ऐकून अविराजच्या चेहऱ्यावर एक टेडी डेव्हिलसारखी स्माईल आली. तो म्हणाला, तुला माहीत आहे ना, सार खूप लांबपर्यंत विचार करतो आणि मी एकदा काही ठरवलं म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत होतच. तू काळजी करू नकोस, मी जे काही प्लॅन केलं आहे ते होणारच आणि ते सर्व अनुषाच करणार. त्याने पुन्हा हसत सांगितलं, तू जा आणि शूटचं सगळं पाहून घे. अनुषाला काहीही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. ऋषभने यस बॉस म्हणत कॅबिन सोडलं. तो निघताच अविराज खुर्चीवर डोकं टेकवत डोळे मिटून म्हणाला, अभि, तर फक्त सुरुवात आहे बच्चा. अजून खूप लांबचा प्रवास आहे तुला. माझ्यासाठी अजून खूप काही तुला करायचं आहे, ज्यासाठी मी तुला इतक्या दिवसांपासून तयार करत होतो. शूटिंग सेटवर अनुषा तिची असिस्टंट सोबत सेटवर पोहोचली. सर्वप्रथम ती फोटोग्राफरला भेटली. हे प्रोफेशनल शिष्टाचार अविराजनेच तिला शिकवले होते. ज्यांच्यासोबत काम करताय त्यांच्याशी संवाद आधी नीट ठेवा. फोटोग्राफरने आधीच अनुषाचे काम पाहिले होते, त्यामुळे त्यानेही तिला आदराने स्वागत केले. यानंतर अनुषा कॉस्ट्यूम हेडसोबत आजच्या शूटचे आउटफिट्स पाहत होती, तेव्हा मागून कोणीतरी म्हणालं, हे अनुषा, राईट? ती वळली तर तिच्यासमोर 22-23 वर्षांचा उंच मजबूत बांधा, गोरी त्वचा आणि आकर्षक स्मित असलेला एक देखणा मुलगा उभा होता. अनुषा हसून म्हणाली, हो मीच अनुषा. तर तो लगेच हात पुढे करत म्हणाला, हाय, आय एम रांश ओबेरॉय. आजच्या शूटमध्ये आपण दोघे पार्टनर्स आहोत. अनुषाने हात मिळवला आणि आश्चर्याने म्हणाली, खरंच? मला सांगितलंच नव्हतं की आज कपल शूट. असो, नाईस टू मीट यू. आणि त्यानंतर रंश हसून म्हणाला, हो, खरं तर आपण दोघांचे स्वतंत्र शॉट्स होते, पण ब्रँडला कपल फोटोज हवेत, म्हणून आता आपण सोबत आहोत. होप यू डोंट माइंड. अनुषा नम्रपणे हसून म्हणाली, नो नो, नॉट ॲट ऑल. पण एक प्रॉब्लेम आहे, मी आजवर फक्त सोलो किंवा फिमेल मॉडेलसोबतच शूट केले आहे. तू पहिला मेल मॉडेल आहेस ज्याच्यासोबत मी शूट करणार आहे, म्हणून थोडी नर्वस आहे. रंश सहजपणे म्हणाला, अरे एवढाच? रिलॅक्स, माझ्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटेल तुला. आणि शूटच्या वेळी काही कन्फ्यूज झालीस तर एकदा माझ्याकडे बघ, मी सांगतो तसं कर. कळतही नाही आणि शूट कम्प्लीटही होईल. शेवटचं वाक्य म्हणताना त्याने चुटकीही वाजवली. आणि त्यानंतर अनुषा आणि तो दोघे हसू लागले. दुरून हे सगळं ऋषभ पाहत होता. त्याने फोन काढला आणि अविराजला कॉल केला. बॉस, इथे सगळं ठीक आहे आणि मॅमही त्या मेल मॉडेलसोबत खूप कम्फर्टेबल आहेत. शूटमध्ये काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.